सुप्रियाताई प्रशांत भटकर प्रभाग क्रमांक 12च्या नगरसेविका आहेत. यांनी समोर यायचं एकदा. यांचं स्वागत प्रणिता कासारेताई करतील. प्रणिता कासारेताई. धन्यवाद ताई. माननीय सौ अश्विनीताई बाळूभाऊ जाधव प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका आहेत. यांनी समोर यायचंय. आलेला नाही. ठीक आहे ठीक आहे. गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वाहत होती, आणि त्या दिव्याची रमा वाहत होती. आता आपल्या पुढील वक्त्या माननीय संध्याताई हिवाळे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन होता की बाबासाहेब तेव्हा म्हणत होते की मी दूरपर्यंत पाहतो पण मला माझा युवा वर्ग कुठे कोणी कार्य करताना दिसत नाही. तर हा युवा वर्ग गेला कुठे आपण पाहतो. या व्यवस्थेने कोरोनाच्या पिरियड पासून ऑनलाईन शिक्षण चालू केले आणि कोरोनाच्या पिरियड मध्येच कामगारांचे कायदे बंद केले. आपल्याला हे माहित असेल की नसेल हे काही मला माहिती नाही, पण जवळजवळ 28 कानून त्यांनी रद्द केले आणि कामगारांना रस्त्यावर आणले. तेव्हापासूनच शिक्षणाचा पण त्यांनी बट्ट्याबोळ केला. शिक्षण हे त्यांनी संपूर्णच करून टाकलं, संपूर्णच टाकलेलं आहे. ज्यावेळी बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं तेव्हाच या व्यवस्थेला समजले की जर हा बहुजन वर्ग शिकला तर हा आपल्याला प्रश्न करेल, म्हणून त्यांनी शिक्षणावरच तेव्हापासूनच बंदी घातली आणि हळूहळू शिक्षण बंद केले, आपला रोजगार बंद केला. आताच अशातच मग त्यांनी विचार केला की आता या मुलांचं आपण काय करावं. त्यांनी असं गेल्यानंतर विचार केला की आता अवघ्या 2-3 दिवसानंतर सगळे प्रोग्राम आटपले आणि ते मुंबईच्या चाळीकडे वळले. रमाईला वाटत होतं की आता मला हे रस्ता कुठे घेऊन जाणार अशा चिंतेमध्ये होते. आणि सगळ्यांना कळलं की आता हे रमाईचे जे घर होतं, मुलं होते, हे सगळे मुंबईला जाणार. त्यांना सार करण्यासाठी सगळी मंडळी जमली. मंडळी जमल्यानंतर रमाईला आणि गौरी शंकरला सार करण्यासाठी सगळेजण सोबत आले आणि गोविंदपूरकर आणि वलंगकर हे मुंबईच्या चाळीमध्ये राहायला गेले. मामा हे याच्यामध्ये काम करत होते, कंपनीमध्ये काम करत होते. आणि अशामध्ये ते मुंबईला गेल्यानंतर रमा 7-8 वर्षाची होती. त्या रमाईच्या मामा आणि मामीने खूप त्यांना जीव लावला. अशामध्ये त्यांना वाटलं की आता आपल्या रमाईचा 8-9 वर्षाची रमा होत आली आहे, आपण आता लग्न केलं पाहिजे. आणि तसं रामजी सुभेदार सुद्धा माझा मुलगा हा 9वी मध्ये पदार्पण केलेला आहे, आपण पण याच्यासाठी मुलगी शोधली पाहिजे. मुलगी अशी शोधली पाहिजे की जे की ते माझ्या भिवाचा सांभाळ केला पाहिजे. अशामध्ये वलंगकर मामा आणि गोविंदपूरकर हे या दोघांनीही रमाईसाठी मुलगा शोधासाठी प्रयत्न केला. आणि भीमरावांनी रामजी सुभेदारांनी सुद्धा मुलांसाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुभेदारांनी 2 मुली आधी बघून घेतलेल्या होत्या. त्यामधल्या ते आल्यानंतर लक्ष्मीबाईला सांगत होते. लक्ष्मीबाई सुभेदारांची बहीण होती. त्या लक्ष्मीबाई करत त्यांना सांगत होते की आजची जी मी मुलगी पाहिली ती खूप सुंदर आहे आणि चांगली आहे. दुसरी मुलगी बघितली तर तिचं वर्गीकरण करून ते पण सुंदर आहे असं सुभेदार आपल्या बहिणीला सांगत होते. सांगत असताना मग सुभेदार हे वलंगकरांनी कोणीतरी सांगितलं की ही मुलगी तुम्ही एकदा बघायला जा. तसे सुभेदार हे रमाईला बघण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी साखरेची पुडी हातात दिली आणि रमाई त्यांना आवडल्यानंतर त्यांनी जे आधीच्या ज्या 2 मुली बघितल्या होत्या त्यांनी त्यांचा दंड भरावा लागला.
पंचायत भरवली. पंचायत भरल्यानंतर त्यांनी दंड भरावा लागला. भरून त्यांनी सांगितलं की ही जी मुलगी बघितली मी तर हे गरीब घराण्यातली आहे, तिला आई वडील नाही आहे, ती ही गरीबाची मुलगी सुखानं खाईल याच्यासाठी मी ही मुलगी स्वीकारलेली आहे. मी पंचायतचे जे दंड असेल ते मी भरायला तयार आहे असे सुभेदारांनी त्या पंचायतला सांगितलं. आणि त्यातून मोकळं झाले आणि रमाईचं आणि भीमाचं लग्न ठरलं. लग्न हे डबक चाळीमध्ये होतं, भायखेडच्या मच्छी मार्केटमध्ये. आपण किती मोठ्या थाटामाटात लग्न करतो, पण रमाईचं आणि भीमाचं लग्न मुंबईच्या डबक चाळीमध्ये आणि मच्छी मार्केटमध्ये लग्न झालं. लग्न ठरलं. रमाईला आई असावी, मला भीमाला पण वाटलं की मला आई असावी असं दोघांच्या मनोमन वाटलं. एकीकडे सगळे त्यांच्या मुलींच्या मामाला आणि काकाला वाटलं की एवढा शिकलेला मुलगा, 9वी पास झालेला मुलगा, पूर्ण गावामध्ये वातावरण असं झालं की हा पहिल्यांदा शिकलेला मुलगा 9वी पास, सगळीकडे एवढं शिकलेला मुलगा आणि काहीच न शिकलेली मुलगी. मग तिला रमायला वाटलं की एवढा मला मुलगा चांगला मिळाला, आज जर माझे आई बाबा असते तर किती बरं झालं असतं, एवढा शिकलेला जावई पाहून त्यांना खूप आनंद झाला असता असं ती मनोमन विचार करू लागली. भीमा पण विचार करू लागले की मला जर माझी आज आई असती तर माझं किती कौतुक केलं असतं की मी आज 9वी पास झालेला आहो, पुढच्या वर्षी मी मॅट्रिकला जाणार आहो. असे करून मुलीकडचे काही मंडळी आणि मुलाकडचे काही मंडळी एका साईडला येऊन असे थांबले आणि सकाळी 9च्या आत त्यांचं लग्न आटपून घेतलं पाहिजे, कारण मच्छी मार्केट होतं ते, मच्छी बाजार हे भरणार होता. त्या उद्देशाने त्यांनी लवकरात लवकर ते प्रोग्राम आटपून त्यांना निघून जायचं होतं. लग्न त्यांनी अशा नाली होती, नालीमध्ये अशा इतका घाण वास असायचा, त्यामध्ये त्यांनी लग्न केलं. आपण विचार करा की आपण आज 10-10, 15-15, 20-20 लाख लावतो. कोणामुळे लावतो? रमाईच्या त्यागामुळे आम्ही जे काही उपभोगत आहोत ते रमाईच्या त्यागामुळे आम्ही सगळं काही ते उपभोगत आहे. आज आमची काय अवस्था आहे? रमाईचा त्याग खरंच रमाईनं जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर बाबासाहेब एवढे शिकले नसते. बाबासाहेबाचं रमाई सोबत लग्न झाल्यानंतर रमाई तू शिक, ज्योतिरावांनी जसं सावित्रीबाईला शिकवलं तसं मीही तुला शिकवेल. पण रमाई म्हणाली मला कोण शिकवेल, मी तर अडाणी आहे, मी शिकत नाही. पण भीमरावांचा हट्ट होता म्हणून रमाबाई पण सुद्धा शिकल्यानंतर सुभेदारांनी त्यांना पुस्तक वाचायला लावलं की रमा तू आता हे पुस्तक वाचून दाखव मला. एक साने आणि केळुस्कर गुरुजींनी दिलेले पुस्तक, बाबासाहेबांना भेट दिलेलं पुस्तक त्यांनी वाचलं. रामजी सुभेदारांना पूर्ण पुस्तक ते वाचून दाखवलं. वाचल्यानंतर रमाईला ते पुस्तक इतकं कामात पडलं की बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी जातात त्यावेळेस बाबासाहेब स्वतः रमाबाई बाबासाहेबांना पत्र लिहिते. त्यावेळेस तेव्हा कळालं की खरंच मला बाबासाहेबांना शिकवलं. जसं ज्योतिरावांनी सावित्रीला शिकवलं तसं भीमरावांनी सुद्धा रमाईला शिकवलं. शिकवल्यानंतर त्यांना ती प्रेरणा मिळाली तिथून की मी जर आज शिकली नसती तर भीमरावांचं पत्र मी वाचू शकली नसती. काय त्याच्यामध्ये काय त्यांचा त्याग होता. ज्या वेळेस बाबासाहेब परदेशात गेले त्यावेळेस त्यांना एक नवा हुरूप आला. रमा मला खूप मोठं व्हायचं आहे ग, मला खूप शिकायचं आहे, या इथल्या समाजाचं मला कायापालट करायचं आहे, मला नवी उम्मीद घेऊन जगायचं आहे असं भीमरावांनी रमाईला सांगितलं. त्यावेळेस रमाईची काट कसर, त्यावेळेस एक यशवंत नावाचा मुलगा त्यांच्या पोटामध्ये होता. यशवंताचा जन्म सुद्धा झालेला होता. त्यावेळेस घरातलं वातावरण थोडंसं खेळीमेळीचं वातावरण होतं. अशामध्ये असं त्यांचं चांगलं चाललेलं होतं. पण अशामध्येही सुभेदारांचं काही बिमार असले, काही बिमार झालं आणि वय सुद्धा झालं. त्यानुसार रामजी सुभेदार सुद्धा तिचा जो आधार होता, रमाईचा आधार होता, तो सुद्धा निघून गेलेला होता. मग आता एकटीने मी काय करू, कसं करू कळत नव्हतं. मग अशामध्ये संसार कसा चालायचा, खूप अतोनात कष्ट भोगले. गवऱ्या शेण थापल्या तरीही तिने दुःखाची पर्वा केली नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, माझे काही सहचारी आहे, सहमित्र आहे, ते सांगायचे की रमाबाई तुला मदत करण्यासाठी आलेले आहे. पण रमाई कोणाचीही मदत घेत नव्हत्या. त्यांचं स्वागत करत होत्या, रमाई कोणाची मदत घेत नव्हत्या. त्या स्वतः कष्ट करून, कबाड कष्ट करून, 4 वकील रांधून, 4 तुकडे करून त्या अशा संसार चालत होता. आणि ज्यावेळेस बाबासाहेब परदेशातून घरी येत होते त्यावेळेस बाबासाहेबांचा वडील बंधू भाऊ बाळासाहेब हे रमाईला म्हणत होते की रमा आज सगळीकडे वातावरण बाबासाहेब परदेशातून येत आहे, आपण बाळाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण लोक येणार आहेत, तू हे पैसे घे आणि
तू लुगडं घे आणि पोरांना कपडे घे. पण रमाई काय म्हणते, ज्यावेळेस माझे बाबासाहेब परदेशातून येणार आहे तर काय बाजीवर झोपणार आहे, मी त्यांच्यासाठी गादी घेऊन ठेवते. गादी रमाईने त्या पैशातून, बाळासाहेबांनी दिलेली पैशातून त्यांनी गादी घेतली आणि चंदनाचा पाठ सुद्धा घेतला आणि स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. पण स्वागतासाठी सगळ्या महिला म्हणत होती, चल ग चल रमा, जाऊया, बाबासाहेब तुझे बाबासाहेब येत आहे, स्वागतासाठी जायचं आहे आपल्याला, सगळ्या महिला म्हणत होत्या. मग रमाई म्हणत होती की तुम्ही चालते व्हा, मी आलीच. मग असं करून रमाईने काय केलं, ते विचार पडला की आता एवढे सगळे स्वागतासाठी लोक येणार आहेत, मी कोणते कपडे घालू. पण ज्यावेळेस वर पाहते त्यावेळेस बाबासाहेबांनी मानगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना दिलेला फेटा होता शाहू महाराजांनी, तो काढला आणि असा झटकला आणि तो चांगला असा घातला. आणि घातल्यानंतर रमाई बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी बंदरावरती जाते आणि स्वागत करण्यासाठी घालते. तर त्यावेळेस जय जयकार असा हे होऊन जाते. तर त्या अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब रमाईला ओळखतात की माझी रामू, तुला समाज जरी नाही ओळखत ग तर मी तुला ओळखते. आणि रमाई येते आणि बाबासाहेबांना पाया पडते आणि पाय अश्रूंनी पूर्ण पाय ओले होतात. अशामध्ये सगळं स्वागत होऊन घरी येते. घरी आल्यानंतर सगळे विचारतात, कसं चाललं रमा, घर तर आपल्याला खूप अस्वस्थ दिसत आहे, बरोबर दिसत नाही. ज्यावेळेस यशवंत आणि आपल्या बाळासाहेबांचा मुलगा असते ते सगळे हकीकत सांगते, कधी खायला असते कधी नसते हे सगळे सांगून बाबासाहेब घरात जातात, दार बंद करतात. दार बंद करून धाय मोकळे रडतात रमाईसाठी. काय रमाई तुझा त्याग, कसं तू जीवन काढलं, एका काडीवर तू जीवन काढलं आहेस, कसं तू धाय मोकळं करून रडत आहेत. तरी सांगत नाही बाबासाहेब की मी रमाई, माझी रमाई केवढा मोठा त्रास सहन करत आहे. अशाही मध्ये आम्हाला एवढं लहानाचं मोठं करून आज आम्ही ज्या काही श्वास शृंगार करत आहे तर कोणाचा त्याग आहे, बाबासाहेब रमाईचा त्याग आहे. ज्या रमाई जर त्याग भोगला नसता तर तुम्ही आम्ही आज इथे नसतो, बाबासाहेब घडले नसते. मग खरंच आज रमाई जाऊन 1935 ला रमाई जातात, त्यावेळेस मग त्यापासून आपण काय करत आहोत. खरंच आपण आपल्यामध्ये काय रमाई फक्त त्यागमूर्तीच म्हणून ठेवतो आहे का, रमाईचे त्याग काय आहे, या महानायकांचा त्याग काय आहे, आपण काय करत आहोत. बाबासाहेबांनी आपण 1956 सालापासून धम्मदीक्षा दिली, आपल्याला खूप मोठा उद्देश दिला, व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आपण काय करत आहोत, गटातटामध्ये आपण विभागलेलो आहोत. मग खरंच त्यांचं राहिलेलं कार्य कोण पूर्ण करणार आहे. बाबासाहेबांनी काय सांगितलं, बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं की मला या देशात भारत बौद्धमय करायचं आहे. मग भारत बौद्धमय करण्यासाठी आम्ही इथल्या महिलांनी काय केलेलं आहे, काय प्लॅनिंग केलेलं आहे. आज संविधान स्वप्नाच्या गगारवरती आहे, इथं बसलेल्या लोकांनी काय केलेलं आहे. आज विरासत आमची धोक्यात आलेली आहे. विरासत चळवळीमध्ये जास्त संख्येने भाग घेतला पाहिजे. जेवढे आपण विहारामध्ये येतो आणि चळवळीमध्ये तेवढ्याच प्रमाणे जसं आम्ही विहारामध्ये काम करतो तसं चळवळीमध्ये सुद्धा आमच्या महिला अग्रेसिव्ह झाल्या पाहिजे. त्याशिवाय आमचा येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही, आमची मुलं आम्हाला माफ करणार नाही. जर संविधान संपलं तर आम्ही कुठलेच राहणार नाही. आता तुम्हाला तुमच्याकडे अवधी आहे, तुम्ही त्याच्यात सहभागी व्हाल. आणि मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, सर्वांचे आभार. जय भीम, नमो बुद्धाय.
खूप छान. टाळ्या टाळ्या टाळ्याचा कडकडाट झाला पाहिजे बालकलाकारांसाठी. क्या बात है, बहुत बढ़िया. मिक्स कसा डान्स आहे हा गवड्याचा. अवनी आणि ओवी एकाच राशीचे आहेत. दोघांनी खूप सुंदर डान्स करतायत. अवनी आणि ओवी अवनी आणि ओवी जाधव. क्या बात है, बहुत बढ़िया. अगदी वेळेवर यांची आईने तयारी केलेली आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या कन्येसाठी. अग्नी आणि ओवी खूप सुंदर. वेल कॉम्बिनेशन, अतिशय सुंदर. जवळ घे भावांनो आणि बहिणींनो, मी रमा साहेबांची रामू आणि तुमची रमाई. माझ्यापेक्षा तुम्ही साहेबांना जास्त ओळखता ना. माझा साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धांचा विचारवंत, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्तलावा. माझ्या गंगाधरनी मला सोडून गेला, अगदी सहज, मायवाणी, बापावाणी, रमेशवाणी आणि इंदुवाणी. मी माझ्या तिन्ही लेकरांना माझ्या घराच्या मागच्या अंगणात पुरलं होतं. राजरत्नाच्या मृत्यूने तर साहेब पार कोलमडून गेले होते. तर मीच त्यांना हिंमत द्यायला गेले आणि म्हटलं, जीवन नश्वर आहे साहेब, सांगितले होते ना तुम्ही, आता तुम्ही बी ऐका. ज्या बोटाने तुम्ही मला कुंकू लावलं होतं ना, तेच बोट समाजाला दिशा दाखवणारं ठरावं आणि दीनदलितांच्या जीवनातील काळोख नष्ट करणारं ठरावं. धन्यवाद. जय हिंद. खूप सुंदर सांची. बरं झालं, ओके. हिमकन्या खूप आनंदाची गोष्ट आहे. ताईच्या आई- संध्या हिवाळे मॅडम. आदरणीय ताई हा आपल्या कन्येचा सत्कार स्वीकारत आहेत. त्यांची माहिती सांगा ना, कन्येची माहिती सांगा. या बाळासाहेब देवरस मध्ये लहानपणापासून तर 7वी पर्यंत शिकलेली ही मुलगी. वा वा. सगळ्यांनी टाळ्या वाजवून कन्येच्या आईचा सत्कार करायचा आहे. खूप छान. अशीच भरारी रमाईच्या प्रत्येक कन्येने घ्यावी. ताई, प्रज्ञाविषयी आम्हाला थोडस सांगा तुम्ही. परंतु माझ्या मनाप्रमाणे मी बोलते. ते भंडारे सरांच्या शाळेमध्ये शिकले.
तिथं 12वी सायन्स पास केला आणि 86% मिळाले. 12वीच्या सायन्स बेसवर तिला परीक्षा दिली मुंबईला. मुंबईमध्ये तिने ग्राउंड काढले, पेपर दिला आणि तिला कॉल आला ओडिसा आयने चिल्का. तिथं तिचं 9 महिने ट्रेनिंग झालं आणि आता तिची पोस्टिंग विशाखापट्टणम मध्ये झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याची पहिली महिला प्रज्ञा संतोष घेवंदे ही नेव्ही मध्ये आहे. वा 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 वा. तिचे पप्पा रोज मजुरी करतात आणि मम्मी बी रोज मजुरी करते. पप्पा करतात वकिलाचे कारकून म्हणून काम करतात आणि मी शेतामध्ये शेतमजुरी करते. माझ्या मुलीला आई बापाची सर्व जाणीव असून सुद्धा तिने भरपूर शिक्षण केलं आणि दिल्लीला इग्नोला ऍडमिशन सुद्धा चालू आहे. तिचं स्वप्न IPS बनण्याचं आहे. आणि माझी मुलगी जी बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर पण जायला नव्हती, आज ती 11 देश फिरून आली आहे. वा वा. यानी की सिंगापूर, जपान, इंडोनेशिया, गोवा, श्रीलंका हे देश फिरून आली. जय हिंदताई. मला खूप छान बोलेल. खूप खूप अभिनंदन ताई. अतिशय सुंदर विचार तुम्ही या ठिकाणी मांडले आणि एक आव्हान आपण समाजासमोर उभं केलेलं आहे की मोलमजुरी करणाऱ्या पालकांचे जे आहेत मुलं किती उंच भरारी घेऊ शकतात, किती ताकद आहे या रमाईंच्या कन्यामध्ये. निश्चितच तथागत बुद्ध भगवान कृपेने आपली कन्या IPS अधिकारी बनेल आणि आमच्या सर्वांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या सोबत आहेत. आयुष्यमती मंदाताई बनकर ही अतिशय कष्टाने झिजलेली महिला, अतिशय स्वाभिमानी, कष्टाळू, परंतु सगळं स्वप्न या महिलेचं आपल्या मुलांच्या मध्ये होतं. रेखाताई चंदन तेलंग या यांचे सत्कार चांगले अधिकारी करते. झाले पाहिजे, चांगले मोठे झाले पाहिजे रेखाताई आणि अगदी भांडी घासणं साध्या अगदी काम करून ताई यांनी आपल्या मुलाचा नंबर IIT ला नागपूरला लावलेला आहे. म्हणून आपलं आद्य कर्तव्य आपण ठरवतो की या अशा मातांचा आपण सत्कार करायला पाहिजे. आयुष्यमती मंदाताई बनकर यांचा सत्कार आमच्या आजच्या अध्यक्षा सौ रेखाताई तेलंग करत आहेत. खूप खूप टाळ्या वाजवून स्वागत करतात. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अगदी मन गहिवरून यावं असा हा प्रसंग आहे. शिरावर घेऊन मुलांना कर्तृत्ववान बनवलं. अशा या रमाईच्या लेखीचा सत्कार व्हावा याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नव्हती. कविताताई सागर गवई या PhD करत आहे. यांचा सत्कार आपल्या कस्तुरीताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. अतिशय प्राध्यापक चला, सागर कविताताई. गवई यांच्या आहेत आणि त्यांच्या घरी अतिशय पूर्ण पाली भाषेचा संग्रह आहे. ज्या ज्या वेळेस मी पाहतो ते पुस्तकं पाहून मी भारावून जातो ताई. आणि त्यांची ही योग्य दिशेने पाऊलवाट आहे. त्यांचा सत्कार होणं हे आद्य कर्तव्य आहे. हो 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 देतात देतात माईक तुला देतात. पुढील सत्कार रुचिता क्या बात आहे. बोला सर 2 मिनिटं. हो बेटा थांब. अतिशय हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम की रमाईची वेशभूषा आपण या ठिकाणी ठेवली होती, परंतु वेळ कमी असल्यामुळं जास्त तयारी आपल्या माता आपल्या मुलींच्या करू. वाटचाल करणाऱ्या बऱ्याच महिला इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण इथे सत्कार करणार आहोत. सौ अश्विनीताई बाळू जाधव यांचा सत्कार माया अबगड मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते.
तसेच कुमारी सांची गवई हिने सुद्धा खूप सुंदर असं या ठिकाणी वेशभूषा साकारली होती. या पळसखेड जयंतीच्या आहेत, MSF मध्ये लागलेल्या आहेत त्या. आता त्यांचा सत्कार संध्या गवई या करतील, मी अशी त्यांना विनंती करते. भाग्यश्री भिसेची आई आलेली आहे का? ठीक आहे. सौ रेखा भंडारे या त्याच्या आईच्या तर्फे सत्कार स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला लवकर, हा भरगच्च महिलांसाठी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे पहिलेच वर्ष आहे आणि खरोखर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. कुमारी पवार आयुष्यवती कस्तुरीताई कुमारी पवार या कन्येचा सत्कार स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय संगीताताई मोहोळ ज्या वक्त्या, खरोखर अतिशय प्रबोधनपर कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये हा पहिला कार्यक्रम असेल. महिलांनी इतका सुंदर प्रकारे इथे रमाई मांडली, हृदयापर्यंत कोरली ती रमाई. आपल्या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. प्राजक्त राहुल पवार तो चलवाले छोटा तेरे सारे पंजरी दस्ता में आपके सबसे भारी है. शिल्ड देऊन आणि या ठिकाणी लागलीच भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण अतिशय आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिला. खूप खूप धन्यवाद. भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई सौ रेखा चंदन तेलंगताई यांचा वाढदिवस आहे, तर केक कटिंगचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कुणाची होती ऑन याला कट करा प्लीज. हॅलो हॅलो ए सगळे लहान लेकरं या रे, सगळे स्टेजवर चला. सगळे चिल्लर पार्टी चला. चलो चलो चलो, केक खाएंगे हम, चलो. ऐश्वर्य रेखाताई तेलंग यांचा वाढदिवस आजच आहे आणि सुंदरस वाढदिवसाचं गीत गाऊन आपण हा तुम्ही इथे या. वाढदिवस साजरा करू. बस या सगळे बच्चे कंपनी आता संयोजकांचा सिंहाचा वाटा आहे, परंतु सूत्रसंचलनाची माझी प्रथम वेळ असल्याने अनावधानाने माझ्याकडून कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावं ही विनंती. प्रदर्शन कविता गवई मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारे त्या दोन मुलींना डान्स करणाऱ्या मुलींना ते 2 मिनिटं देऊन टाका. घ्या चला घ्या. आवाज घ्या तुम्ही. अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांचे विचार व कार्याला त्रिवार अभिवादन करते. त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे जीवन हे उपेक्षा, दारिद्र्य, सामाजिक विषमता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी भरलेले होते. बाबासाहेबांचे शिक्षण, संशोधन व सामाजिक क्रांतीच्या प्रवासात रमाईने स्वतःच्या सुखाचा, आरोग्याचा आणि आयुष्याच्या अपेक्षांचा त्याग केला. त्या काळातील स्त्रीवर लादलेल्या सामाजिक बंधनांमध्ये राहूनही त्यांनी न डगमगता बाबासाहेबांच्या विचारांना आधार दिला. म्हणूनच रमाबाई म्हणजे त्यागाची मूर्ती आणि स्त्री शक्तीचे जिवंत प्रतीक आहेत. त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त आयोजित आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या माननीय सौ रेखाताई चंदन तेलंग यांचे आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या माननीय सौ संध्या गवई, प्रमुख मार्गदर्शक माननीय सौ माया अपगड, प्रमुख अतिथी माननीय सौ
गवई, माननीय सौ संध्या हिवाळे, माननीय सौ मालतीताई निकाळजे या सर्व मान्यवर महिला मार्गदर्शकांचे मी विशेष आभार व्यक्त करते. तसेच समाजातील उल्लेखनीय कार्यासाठी ज्यांचा आज येथे सन्मान झाला अशा सन्मान स्वीकारणाऱ्या सर्व सत्कार मूर्ती भगिनींचेही मी आभार व्यक्त करते. वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व छोट्या बालिका व भगिनींचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमाच्या नियोजन, संयोजन व अंमलबजावणीसाठी परिश्रम घेतलेल्या विशाखा महिला मंडळाच्या सर्व भगिनींचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्या सर्वांचे विशाखा महिला मंडळ, सदम हस्के बुद्ध विहार चिखली यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व भगिनी बांधव आणि उपस्थित मान्यवरांचेही आम्ही ऋणी आहोत. आपल्या उपस्थितीमुळेच हा कार्यक्रम अर्थपूर्ण आणि यशस्वी ठरला. शेवटी रमाबाई आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यागाला अभिवादन करत सर्वांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम. जय भीम. इथला जो कार्यक्रम यशस्वी झाला त्यामागे विशेष म्हणजे आमचे भंडारे सर आणि खरे दादा सर, सागर गवळी सर यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून जे आम्हाला सुचवलं. आमचं पहिलंच वर्ष आहे आमच्या महिला मंडळाचं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला एवढे मी जेवण करून झाला जाहीर करते. आणि यानंतर राहुल दादाच्या सूचनेनुसार सर्वांनी जेवण करून जावे. धन्यवाद. माय पाहिली नवकोटी लेकरांची, माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. साहेब परदेसी रमाऊ उपवासी, साहेब परदेसी रमाऊ उपवासी, संसाराचा भार श्रीदार दिवशी, हो साहेब परदेसी रमाऊ उपवासी, साहेब परदेसी रमाऊ उपवासी, संसाराचा भार श्रीदार दिवशी, वाघाच्या जोडीला गाय पाहिली, वाघाच्या जोडीला गाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. कष्टान बाई तीन नटविला संसार, कष्टान बाई तीन नटविला संसार, विकुनिया गौऱ्या लावी हात भार, हो कष्टान बाई तीन नटविला संसार, कष्टान बाई तीन नटविला संसार, विकुनिया गौऱ्या लावी हात भार. धन्यवाद. अतिशय सुंदर वर्णन रमाईचं या गीतामध्ये केलेलं आहे. आदर्श शिंदे गायक आहेत. ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, शिकविल साहेबांना केली इच्छा पूर्ती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, शिकविल साहेबांना केली इच्छा पूर्ती, हाय पाहिली
कधी न मुखावर तिच्या हाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. आणि शेवटचं कडवं अतिशय सुंदर वर्णन या शेवटच्या कडव्यामध्ये रमाईचं केलेलं आहे. आभाळाचा पदर, आभाळाची छाया, आभाळाचा पदर, आभाळाची छाया, आहे जगात अशी रमाईची माया. हो आभाळाचा पदर, आभाळाची छाया, आभाळाचा पदर, आभाळाची छाया, आहे जगात अशी रमाईची माया. अशी न कुणाची कधी माय पाहिली, अशी न कुणाची कधी माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. खूप खूप धन्यवाद. गोड अशा जेवणाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर आमच्या सीमाताई समाजाला घडविले, कुंभारा परी तुम्ही समाजाला घडविले, कुंभारा परी तुम्ही समाजाला घडविले, कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले. करून गुलामीला, करून गुलामीला, बुद्धाकडे वळविले, धिक्कारून गुलामीला, बुद्धाकडे वळविले. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले. यानंतर आमचे राहुल सर आहेत, सुरेश सर आहेत, यांचं सुद्धा गीत आपल्याला ऐकायचं आहे. इस प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली, 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली. प्रगतीच्या शिखरावरी तूच आम्हा चढविले. निकाल सर, कवी साहेब. प्रगतीच्या शिखरावरी तूच आम्हा चढविले, कुंभारा परी तू
समाजाला घडविले. खूप खूप धन्यवाद. गीतासोबत छान चंद्राला लाजवी लाजवी तारका नाही चेहरा जगी मारमा सारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा. चंद्राला लाजवी लाजवी तारका नाही चेहरा जगी मारमा सारखा ही चेहरा जगी मारमा सारखा. बढ़िया दुखाने संकटाने ती खंगली जरी दिसत्या गीरमा विश्व सुंदरी तरी. दुखाने संकटाने ती खंगली जरी दिसत्या गीरमा विश्व सुंदरी तरी. बहानीर खा कुणी अनकुणी पारखा बहानीर खा कुणी अनकुणी पारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा. करण्यास सावली त्या उन्हात कोटीवर झाला भाळ तू तिचा फाटका बदल. करण्यास सावली त्या उन्हात कोटीवर झाला भाळ तू तिचा फाटका बदल. जात सामावला समाज पोरका जात सामावला समाज पोरका नाही चेहरा जगी मारमा सारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा. भीम तो ज्ञान सागर अडाणी रमा क्रांती सूर्याच्या पण छायवानी रमा. भीम तो ज्ञान सागर अडाणी रमा क्रांती सूर्याच्या पण छायवानी रमा. मिळेशा भीम लढ्याची ती झाली प्रेरिका मिळेशा भीम लढ्याची ती झाली प्रेरिका नाही चेहरा जगी मारमा सारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा. चंद्राला लाजवी लाजवी तारका नाही चेहरा जगी मारमा सारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा. अमेरिकन का साथ बाकी है, अब रूस की लाज बचाने ब्रिटेन का ताज बाकी है. दफन कर दूंगा इस दुनिया को, अभी तक चीन का अंदाज बाकी है इसमें सर. और जब तक रहेगा चांद और सूरज मेरे रमाई का नाम बाकी है. क्या बात है. म्हणून म्हणावंच वाटतंय. दिसत नाही जात.
कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिना धणी माझा मौल्यवान पिवळ्या सोन्याहून कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिना वा. धणी माझा राव. मौल्यवान. या दादा बसा इथं दोन मिनिटं. अरुण दादा या रमाईला अहोरात्र जीवन घटलं आपल्या समाजासाठी. त्या रमाईला बाबासाहेबांची जी काही पुण्य होती ती कशी सादर करण्यात येते त्यामधून. भरदार बांधा रंग गोरा गोरा मान सूट बूट ताय पोट तयालाच गोऱ्या सर्व संग बोले इंग्रजी ठासून गोऱ्या लोक संग बोले इंग्रजी ठासून कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिना धणी माझ मौल्यवान. आज रमाईची जयंती आहे. रमाई महिलांना म्हणते सोनं चांदी काय नको सगळ्यात मौल्यवान माझा धनी बाबासाहेब. म्हणून आपल्या महिलांनी सुद्धा या गाण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कट करा. बोला